ब्रेकनंतर आपण पुन्हा मुलुंडमध्ये येतोय। मुलुंडमध्ये जी दुर्घटना एका तासापूर्वी घडली, इथं मेट्रोच्या कामाचा खांबाच्या कामाचा काही भाग कोसळला। एका रिक्षावर आणि त्याचबरोबर इतर काही वाहनं या ठिकाणी होती। यात 2 ते 3 प्रवासी सध्या जखमी असल्याचं कळतंय आणि या खांबाचा भाग रिक्षावर पडला आणि अनेक प्रवासी जखमी झालेत। त्यांना सध्या रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। प्रशासनाला प्रश्न उपस्थित करणारी बातमी आहे। प्रशासनाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी बातमी आहे। आपण ज्या प्रकारचं काम करतोय, जे विकासाचं राजकारण करतोय आणि हा जो विकास मुंबईकरांसाठी करतोय, तो विकास मुंबईकरांच्या जीवावर बेतत नाहीये ना? हा प्रश्न आता प्रशासनानं स्वतःला विचारायला हवा, जबाबदारी घ्यायला हवी। जबाबदारी कोण घेणार आणि ही जबाबदारी कुणाची आहे, हे आता समोर यायला हवं असा प्रश्न प्रत्येक सामान्य माणूस उपस्थित करतोय। कारण हा जो विकास मुंबईचा होतोय, ही जी मेट्रो सिटी तयार होतीये, या मेट्रो सिटीच्या बांधकामाचा काही भाग जर या माणसांवर कोसळतोय, तर माणसं प्रश्न विचारतायत। ही गर्दी सध्या आपण झालेली पाहतोय, ही मुलुंडमधली गर्दी आहे। मुलुंडमधल्या पश्चिमेतली ही गर्दी सध्या आपण पाहू शकतोय। इथं पोलीस सुद्धा उभे आहेत, मात्र हतबल उभे आहेत, कारण अपघात घडून गेलेला आहे, दुर्घटना घडून गेलेली आहे। जीवावर कुणाच्या बेतलं नसलं तरी सुद्धा गंभीर परिस्थिती आहे आणि काही प्रवासी जखमी झालेले आहेत। आपापल्या कामासाठी बाहेर निघालेले हे प्रवासी होते आणि या मेट्रोचा भाग काही कोसळल्यामुळे ते गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्या काही दिवसांचं अस्तित्व निघून गेलेलं आहे, त्यांची पुढची कामं रद्द झाली आहेत। हा जो वेळ घेतला जातोय, याची जबाबदारी कोण घेणार, हा प्रश्न पुन्हा पुन्हा उपस्थित होतोय। सध्याचे दृश्य आपण पाहू शकतोय की पोलीस या ठिकाणी येऊन तैनात झालेले आहेत, मात्र आता त्यांच्या हातामध्ये सध्या काही नाहीये, कारण अपघात घडून गेलाय। हे दृश्य आपण सध्याची पाहतोय। न्यूज 18 मराठीवर ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय। मुलुंडमधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी प्रवाशांचा गिलका झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण 3 प्रवाशांवर अगदी काहीही चूक नसताना मेट्रोच्या कामाचा भाग कोसळला। जेव्हा जागा वाचवण्यासाठी रस्त्याच्या वरून मेट्रोची लाईन टाकली जाते, त्या मेट्रोची लाईन टाकताना ज्या प्रकारचं बांधकाम केलं जातं, ते सुरक्षित आहे का, याची वेळोवेळी खात्री करून घेणं गरजेचं आहे। काम पूर्ण झालेलं नव्हतं, काम सुरू होतं आणि सुरू असलेल्या कामाचा काही भाग कोसळल्याचं पाहायला मिळतंय। हा खांबाचा भाग कोसळला असं म्हटलं जात असलं तरी सुद्धा हा स्लॅबचा भाग कोसळल्याचं पाहायला मिळतंय। मेट्रोचं काम करताना त्या ठिकाणी रस्ता काही खालचा भाग रहदारीसाठी बंद करणं अपेक्षित असतं, मात्र तो केला गेला होता का, हा सुद्धा प्रश्न आता समोर आलेला आहे। या ठिकाणी एक फौज आल्याचं पाहायला मिळतंय आणि तीव्रतेनं आता तपास सुरू झालेला आहे। कुणाच्याच चुकीमुळे हा हा अपघात झाला, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। या ठिकाणी जवान उपस्थित झालेत आणि हा पडलेला भाग दूर करणं आता युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे। ही रिक्षा या ठिकाणी अजूनही पडलेली आहे, काही वाहनं त्यातनं काढली गेली। स्थानिक प्रवाशांनी, रहदारी करणाऱ्या या नागरिकांनी ती वाहनं काढली आणि इथल्या प्रवाशांना रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे। आपल्यासोबत संकेत वरक फोन लाईनवरून उपस्थित आहेत। संकेत, अपडेट काय द्याल? आपण पाहिलं तर खूप दुर्दैवी आणि धक्कादायक घटना म्हणावं लागेल। कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न इथे निर्माण होतो, कारण की हा जो स्लॅब कोसळलाय हा मेट्रोचा अर्थात सरकारी काम आहे हे, आणि मेट्रोचा जो स्लॅब असतो त्या स्लॅबचा एक भाग, एक खांब आपण ज्याला म्हणतो, तो हा कोसळला आणि तो थेट रिक्षावरती पडला। रिक्षामध्ये काही प्रवासी होते, रिक्षा चालक असेल, हे जखमी झाले। पण अर्थात त्यावेळेला जेव्हा घटना घडली त्या पोलिसांना कळवलं गेलं, पण पोलिसांना यायला अर्थात वेळ लागतो, फायर ब्रिगेडला यायला वेळ लागतो, कारण प्राथमिक मदत जी होती ती स्थानिकांनी केली, त्यांचं सुद्धा आपण कौतुक केलं पाहिजे। ते पुढे आले, रस्त्यावरची जी चालणारी लोक होती फुटपाथवरती, ती पळत आली, त्यांनी ही मदत केली या जखमींना, रिक्षा चालकाला, आणि काहीच वेळाने फायर ब्रिगेड सुद्धा तिथे आलं, त्या सर्वांना रेस्क्यू केलं आणि जवळच्या रुग्णालयात सध्या दाखल केलेलं आहे। महत्वाची गोष्ट इथे अशी आहे की आता या गोष्टीला जबाबदार कोणाला धरणार आहोत आपण, कारण की हा जो स्लॅब पडलाय किंवा स्लॅबचा जो भाग पडलाय हा सरकारी काम आहे, मेट्रोचा पडलेला आहे, त्याच्यामुळे अर्थात पोलिसाचा नक्कीच तपास घेतील, यंत्रणा याचा तपास घेईल आणि नेमकं याला जबाबदार कोण आहे हे आता काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल। संकेत, आपण पाहू शकतोय की या ठिकाणी आता पोलीस आलेले आहेत, फायर ब्रिगेडचे जवान दाखल झालेले आहेत, मात्र अजूनही 1 तास उलटून गेल्यावर हा प्रश्न उपस्थित होतोय, जबाबदार कोण आहे? तर इथं मेट्रो प्रशासनानं कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली आहे का? अद्याप तरी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट आलेलं नाहीये, त्याची खरं तर प्रतीक्षेत आहेत मेट्रो काय म्हणते याच्यावरती, आणि मेट्रो असेल किंवा कंत्राटदार असतील, नेमकं कोण पुढे येत आहे, कोण आता
काय नेमकं स्टेटमेंट देणार आहे, कुणाची चूक आहे, हे खरं तर मेट्रोनी प्राथमिक माहितीनुसार मेट्रोनी सांगितलं पाहिजे. पण अजून तरी कोणत्याही प्रकारचं स्टेटमेंट अधिकृत आपण म्हणतो ते स्टेटमेंट अजून आलेलं नाहीये. संकेत, जिथं बांधकाम सुरू असतं त्या ठिकाणी एका इंजिनियरनं असणं बंधनकारक असतं. या ठिकाणी तो बरोबर. इंजिनियर उपस्थित होता का? किती कर्मचारी उपस्थित होते आणि कुणाच्याच लक्षात ही गोष्ट आली नाही का? तिथल्या स्थानिकांकडनं काही माहिती मिळते का? कोणीतरी इथे बघणारं कोणी होतं का? प्रथमदर्शी कोणी होतं का? आपण जर पाहिलं तर जेव्हा ही घटना घडली तर अर्थात तिकडे कामगार होते, साईट इंजिनियर्स असतात. पण ज्या व्हिडिओज आपल्या समोर येतात, जी स्थानिकांकडून तिकडच्या माहिती येते, त्या माहितीनुसार जर पाहिलं तर पहिलं मदतीला कोण धावलं तर खाली जे उपस्थित जे नागरिक होते, सामान्य माणूस होता, दुकानवाले होते, इतर रिक्षा चालकवाले होते, बाईक्सवाले होते, ते मदतीला धावून आले. तर ही सुद्धा त्या घटनेवरून आपल्याला घटनास्थळावर माहिती मिळते. पण जर आपण दुसरा अँगल जर गोष्टीचा बघितला तर साईट इंजिनियर्स असतील किंवा मेट्रोचे कामगार असतील किंवा मेट्रोचे सुरक्षा रक्षक असतील, त्यांनी खरं तर प्रथम दर्शी म्हणून तिकडे पटकन यायला हवं होतं. पण अर्थात ते त्यांच्या ड्युटीला होते, त्यामुळे जी लोक अवेलेबल होती ती रस्त्यावरची लोक अवेलेबल होती, सामान्य मुंबईकर अवेलेबल होता आणि सामान्य मुंबईकर आज मदतीला धावला. संकेत, आमच्यासोबत तुम्ही असेच जोडले राहा आणि आम्हाला अधिक अपडेट्स घेऊन माहिती सांगत राहा. आपण सध्या प्रत्यक्षदर्शी आणि त्यांची मतं जाणून घेणार आहोत. सध्या आपण पाहतोय की इथल्या लोकांनी, स्थानिकांनी मदत केलेली आहे. इथं साईट इंजिनियर उपस्थित होते आणि काम करणारे कर्मचारी सुद्धा उपस्थित होते. त्यांनी ताबडतोब मेट्रो प्रशासनाला आपली इथे झालेल्या अपघाताबद्दल पोहोचवणं खरं तर बंधनकारक होतं आणि त्यानंतर लवकरात लवकर प्रथम स्पष्टीकरण मेट्रोकडनं मिळणं अपेक्षित होतं. मात्र तासभर उलटून गेला तरी सुद्धा अजूनही कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण आलेलं नाहीये आणि मुंबईकर एक झालाय. मुंबईकरांनी आपली नैतिक मूल्य दाखवून दिलेली आहेत आणि सगळे मुंबईकर या अपघातग्रस्त प्रवाशांच्या मदतीला धावलेले आहेत. त्यांना तिथून वाचवलंय आणि रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे. रिक्षा काढण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ताबडतोब पोलीस या ठिकाणी दाखल झाले आणि पोलिसांच्या पाठोपाठ अग्निशमन दलाचे जवान सुद्धा दाखल झालेले आहेत. आता इथं या अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी काही प्रमाणात आहे. ती कोंडी सोडवायचाही प्रश्न तयार होत आहेत. एक रस्ता ब्लॉक झाला, एक रस्ता अडवला गेला की मुंबई थांबते. मुंबई एका जागी थांबते, रस्ता ब्लॉक होतो, वाहनांना अडचण होते. त्या प्रकारची अडचण आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय. वाहनं हॉर्न वाजवतायत कारण की हा जो भाग जो आहे तो वर्दळीचा आहे, रहदारीचा आहे आणि त्याच्यामुळे अनेकांना अडथळे होत आहेत. दुसऱ्या बाजूला एकाच बाजूने बस जाताना आपण पाहू शकतोय कोणत्या प्रकारची वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली असेल ह्याची आपण अपेक्षा करतोय. तेव्हा स्थानिकांनी हा भाग बघून घ्या नेमका कुठे आहे आणि आपण जर त्याच ठिकाणून जाणार असाल तर पर्यायी मार्गाचा वापर करावा असंही आवाहन आम्ही सध्या करतोय. इथं हा जो भाग आहे तो हटवायचं काम युद्धपातळीवर सुरू झालेलं आहे. मात्र मेट्रोचं काम सुरू होतं आणि त्याचा स्लॅब कोसळला आणि दुर्दैवानं अपघात झालेला आहे. 2 ते 3 वाहनं या ठिकाणी होती. एका 4 चाकी गाडीची काच सुद्धा फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि समोर ही रिक्षा तोडून मोडून पडलेली आहे. ती रिक्षा हटवायचं काम सध्या सुरू आहे. मेट्रोचं काम सध्या सुरू होतं आणि त्याच्या खांबाचा जो स्लॅब होता तो कोसळला. या ठिकाणी इंजिनियर सुद्धा उपस्थित होता. मात्र कुणाच्याही लक्षात इथली गोष्ट आली नाहीये. आता इथंच जबाबदार कोण, प्रशासन काय भूमिका घेतं, काय स्पष्टीकरण देतं आणि त्यानंतर जबाबदार असलेल्या व्यक्तीवर काय कारवाई करतं. जबाबदार असलेला व्यक्ती त्याच्याबद्दलचं स्पष्टीकरण देतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. असं व्हायला नकोय की कोणीतरी आपल्या चुकीचं खापर दुसरं कोणावर फोडलं जातंय. तेव्हा या प्रकरणाचा गंभीर तपास व्हायला हवा अशी प्रशासनाकडनं अपेक्षा सामान्य माणूस करताना पाहायला मिळतोय. हा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र हा प्रश्न कायम असणार आहे कारण विकास आपण कायम करत राहणार आहोत. विकासाची आपल्याला गरज आहे. विकास ही काळाची गरज आहे. मात्र ती काळाची गरज पुरवताना या स्थानिक माणसांच्या जीवावर बेतू नये एवढीच सामान्य माणसाची अपेक्षा आहे. तेव्हा इथल्या कर्मचाऱ्यांनी, इथल्या इंजिनियर्सनी, अभियंत्यांनी काही प्रकारची सुरक्षा घ्यायला हवी. जर बांधकाम नवीन असेल तर त्या ठिकाणी काही काळ अर्धा भाग रस्त्याचा बंद करणं अभिप्रेत असतं. ते त्यांनी केलं होतं का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल. आपण पाहतो की मेट्रोचं काम सुरू असताना रस्त्याचा अर्धा भाग बंद असतो आणि अर्ध्या भागातनं वर्दळ सुरू असते. तशा प्रकारची स्थिती या ठिकाणी होती का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र सध्या संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मेट्रो सिटीजमध्ये मेट्रोचं जाळं विणलं जात आहे आणि मेट्रोसाठी मोठ्या प्रमाणात हे बांधकाम केलं जात आहे. अगदी डेडलाईनच्या आत हे बांधकाम पूर्ण व्हावं आणि मेट्रो सुरू व्हावी
या घाई गडबडीमुळे तर हा अपघात झाला नाहीये ना, हे सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. जबाबदार कोण हा मोठा प्रश्न उपस्थित होतोय. जबाबदार व्यक्तीचं नाव समोर यायला हवंय. त्याच्यावर कोणत्या प्रकारची कार्यवाही होणार आहे, कोणती कारवाई होणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र अजूनही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा प्रशासनाकडनं उत्तर आलेलं नाहीये. ते स्पष्टीकरण सुद्धा लवकरच अपेक्षित आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी आत्ताही गर्दी झालेली आहे. रिक्षा हटवायचं काम सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. इथून रहदारी अजूनही सुरू आहे. इथं कोणत्याच प्रकारची सुरक्षा खरं तर आता पोलीस तैनात केलेले आहेत. मात्र पोलिसांच्या हातामध्ये अपघात घडून गेल्यावर काय असणार याचा प्रश्न आहेच. तेव्हा आता पुढे या गोष्टीची चौकशी होईल आणि त्यानंतर नेमकं चूक कोणाची होती, बांधकाम अभियंता कोण होता, त्याचबरोबर हे जे साहित्य आणलं जातं ते साहित्य कोणत्या दर्जाचं होतं याचीही तपासणी होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. त्याचबरोबर वेळोवेळी बांधकाम साहित्याची जबाबदारी आणि त्यानंतर त्याची तपासणी करणं खरं तर अनिवार्य असतं. ती झाली होती का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कॉन्ट्रॅक्ट कोणाला दिलं गेलं होतं, कॉन्ट्रॅक्टर कोण होता, इथं अधिकारी कोण होता, अभियंते कोण होते हे सुद्धा हळूहळू समोर येईल. सध्याचे दृश्य मात्र आपण पाहतोय अपघात घडून गेलेला आहे. मेट्रोचा खांब जो होता, मुलुंडमध्ये जी लाईन टाकली जात होती त्याचा खांबाचा काही भाग अगदी वरून कोसळला आणि जोरदार कोसळल्यामुळे हा सगळा भाग कॉन्क्रीटचा असल्यामुळे त्याचं वजन जास्त असतं आणि तो संपूर्णपणे धावत्या रिक्षावर कोसळला. रिक्षासोबतच पाठी आणि पुढे असणारी काही वाहनं सुद्धा त्यांना सुद्धा या अपघाताचा फटका बसला. एका 4 चाकीच्या काचा फुटलेल्या आहेत आणि ती काच फुटल्यामुळे त्या 4 चाकीमध्ये असणाऱ्या लोकांचे सुद्धा डोळे जाऊ शकत होते. अपघाताची परिस्थिती कशी आहे हे सध्या आपल्याला समोर येत नसलं तरी सुद्धा हे जे अपघात झालेले प्रवासी आहेत ते रुग्णालयामध्ये त्यांना दाखल केलेलं आहे आणि त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. ते कोणत्या परिस्थितीमध्ये गंभीर जखमी आहेत याबद्दलची माहिती आपल्याला समोर येणारच आहे. मात्र सध्या आता परिवहन मंत्री त्याचबरोबर मेट्रोचे मंत्री जे कोण आहेत ते सुद्धा या ठिकाणी काय भूमिका घेतात, काय स्पष्टीकरण देतात ते सध्या पाहणं महत्त्वाचं आहे. आपण लवकरच प्रशासनाकडनं याबद्दलची उत्तरं मिळवणार आहोत. आपण प्रशासनाशी संपर्क करायचा प्रयत्न करत आहोत. त्यांची भूमिका आणि त्यांचं स्पष्टीकरण कशा प्रकारचं समोर येतंय हे पाहणं सध्या महत्त्वाचं आहे.